श्रोतेहो नमस्कार. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर आधारित कथा मालिका. आज कथा 9वी, भारत भ्रमण. वाचक स्वर विनया विवेक कुलकर्णी. जीवन विकास संस्था तासगाव संचलित राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय नागठाणे, तालुका पलूस, जिल्हा सांगली. कथा 9वी, भारत भ्रमण. सुमारे 2 वर्ष स्वामीजी वराहनगर मठात राहिले. त्यांचे गुरुबंधू अनेक जण करून भ्रमणाला बाहेर पडले. हजारो वर्षांपासून हिंदू संन्यासी अशा पद्धतीनं भ्रमंती करतात. स्वामीजी सुद्धा अस्वस्थ होऊन भ्रमणाच्या संधीची वाट पाहू लागले. सन 1888 मध्ये ते मठ सोडून एका आठवड्यासाठी बनारसला गेले. तिथं ते 2 प्रसिद्ध सत्पुरुषांनाही भेटले. एक म्हणजे तैलंग स्वामी आणि दुसरे म्हणजे स्वामी भास्करानंद. त्यावेळी एक लक्षणीय असा प्रसंग घडला. एके दिवशी ते दुर्गादेवीच्या मंदिरातून परतत होते आणि अचानक एक माकडांचा कळप त्यांच्या मागच लागला. आणि ही माकडं आपल्याला चावतील की काय म्हणून स्वामीजी जोरात पळू लागले. माकडंही त्यांचा पाठलाग सोडेनात. स्वामीजींनी त्यांचा वेग वाढवला तर त्या माकडांनी पण त्यांचा वेग वाढवला. पाठलागच करायला लागली. स्वामीजींना काय करावं सुचेना आणि त्यांना पळून पळून चांगली धाप पण लागली. एवढ्यात एक वृद्ध संन्यासी तिथून चालला होता. त्याने हे सगळं पाहिलं आणि तो ओरडला, "अरे थांब आणि त्या पशूंशी सामना कर. पळतोयस कशाला पाठ दाखवून?" स्वामीजी थांबले, वळले आणि माकडांकडे तोंड करून उभे राहिले. त्याबरोबर ती माकडं घाबरली आणि धूम पळून पण गेली. स्वामीजींना सुद्धा त्यांच्याकडे बघून हसू आलं आणि नकळतपणे या प्रसंगाने स्वामीजींना शिकवलं, येणाऱ्या प्रसंगाकडे पाठ करून पळून जायचं नसतं, तर त्या प्रसंगाचा सामना करायचा असतो. या सामन्यातूनच आपल्या मनामध्ये निर्माण होतो एक आत्मविश्वास आणि खडतर प्रसंगाला सामोरं जाण्याची, त्यातून पार पडण्याची जिद्द. असंच त्यानंतर ते एकदा उत्तर भारतात गेले. तिथली बरीच शहरं त्यांनी पाहिली. हाथरस या गावचे स्टेशन मास्तर श्री शरदचंद्र गुप्त हे स्वामीजींचे शिष्य झाले. ते स्वामीजींबरोबरच बाहेर पडले. पुढं त्यांनी संन्यास घेऊन सदानंद नाव धारण केलं. हे दोघंही गुरुशिष्य ऋषिकेशला गेले. तिथं काही काळ साधना केली, पण तिथं त्यांची प्रकृती बिघडली आणि ते परत वराहनगरला परतले. 1 वर्ष मठात थांबून ते पुन्हा भ्रमणासाठी बाहेर पडले. सुप्रसिद्ध योगी पवहारी बाबा यांच्या दर्शनासाठी ते गाझीपूरला गेले. दर्शन घेऊन पुन्हा कोलकात्याला आले. पुढे 1890 मध्ये ते जे बाहेर पडले ते पुन्हा काही वर्षांनीच परत कोलकात्याला आले. कोलकाता सोडताना त्यांच्याबरोबर त्यांचे एक गुरुबंधूही होते. ते प्रथम वाराणसीला गेले. तिथून फिरत 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 ते हिमालयात गेले. ऋषिकेशलाही थांबले आणि तिथं पुन्हा तापाने आजारी पडले. मग ते मेरठला येऊन तिथं काही दिवस थांबले. तिथं त्यांना त्यांचे काही गुरुबंधूही येऊन भेटले. स्वामीजींनी भ्रमंतीमध्ये अनेक गोष्टी अनुभवल्या, काही चांगल्या तर काही खूप वाईट. अनेकदा ते उपाशी राहत आणि कित्येकदा अत्यंत थकून सुद्धा जात. खूपदा भुकेलेलेही असत. अनेक दयाळू माणसं सुद्धा त्यांना भेटली आणि स्वामीजींना त्यांनी मदतही केली. त्यातील बहुतेक लोक गरीब आणि कनिष्ठ म्हणवणाऱ्या जातीतले होते. अशाच लोकांनी त्यांना अनेकदा वस्त्र दिलं, अनेकदा आश्रय दिला. एकदा तर उत्तर प्रदेशात ते एका रेल्वे स्टेशनवर रणरणत्या उन्हात भुकेले आणि तहानलेले असे बसले होते. खिशात एकही पैसा नव्हता. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला होता आणि तहानेने जीभ व्याकुळ झालेली होती. जवळच एक व्यापारी बसलेला होता आणि तो त्यांना चांगले सारखे टोमणे मारत होता. त्याला संन्याशाविषयी फार वावडं होतं. तो स्वामीजींना म्हणाला, "पहा बरं, मला कसं सुग्रास अन्न पाणी चाखायला मिळते."
कारण मी पैसे मिळवतो आणि मला हव्या त्या उत्तम गोष्टी मी घेऊ शकतो. तुम्ही काय पैसे मिळवताय? पैसे मिळवत नाही, मग राहा उपाशी. अशीच उपासमार काढावी लागते पैसे नाही मिळवले की. यावर स्वामीजी काहीच बोलले नाहीत. पण थोड्याच वेळात एक अद्भुत असा प्रसंग घडला. एक हलवाई आला. त्यानं स्वामीजींसाठी जेवण आणलं होतं. एक चटई अंथरून त्यानं ताट वाढलं, पाणी ठेवलं आणि त्यांना जेवायला बसायची विनंती करू लागला. स्वामीजींना आश्चर्यच वाटलं. स्वामीजी त्याला म्हणाले, अहो तुमची काहीतरी गल्लत होतेय. यापूर्वी मी तुम्हाला कधीही पाहिल्याचं मला आठवत नाही हो. हलवाई सांगू लागला, नाही हो, मी तुम्हालाच स्वप्नात पाहिले. माझ्या स्वप्नात प्रत्यक्ष श्रीराम आले आणि म्हणाले, याला स्टेशनवर जेवण घेऊन जा. म्हणून तर मी तुम्हाला लगेच ओळखलं. आता सगळं गरम आहे हो, तोवर खाऊन घ्यावं, कृपा करावी. स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते त्या हलवायाला वारंवार धन्यवाद देऊ लागले. पण तो मात्र ही सगळी श्रीरामाची इच्छा असं म्हणत राहिला. व्यापारी मात्र हे सगळं पाहून हतबद्ध झाला. नुसता पाहतच राहिला. त्याला आपली चूक समजली. त्यानं क्षमा याचना करत स्वामीजींच्या चरणी मस्तक ठेवलं. असे काही प्रसंग. एकदा मेरठहून स्वामीजी एकटेच निघाले होते. आपल्या गुरुबंधूला सुद्धा बरोबर यायची त्यांनी मनाई केली होती. ते राजपुताना या वीरांच्या प्रदेशात गेले. अलवारचे राजा मंगलसिंग यांच्याशी त्यांची फार बहारदार चर्चा झाली. राजानं त्याचा मूर्तीपूजेवर अजिबात विश्वास नसून ती निव्वळ लाकूड, दगड किंवा धातूची पूजा आहे असं म्हटलं. यावर स्वामीजींनी त्यांच्या दिवाणजींना भिंतीवरची राजाची तस्वीर खाली काढायला सांगितलं आणि ती हातात धरून दिवाणजींना सांगितलं, थुंका बरं या प्रतिमेवर. थुंका, या राजांच्या तस्वीरीवर कृपया थुंका दिवाणजी. बापरे, दिवाणजी थरथर थरथर कापायलाच लागले. अहो काय सांगता हे? ही आमच्या महाराजांची तस्वीर आहे आणि मी कसं काय हे कृत्य करणार? हे ऐकताच स्वामीजी राजाकडे वळून म्हणाले, पहा महाराज, या तस्वीरीत तुम्ही प्रत्यक्ष नाही आहात. केवळ तुमची ती छाया आहे. तसं पाहाल तर हे चित्र म्हणजे फक्त कागदाचा एक तुकडा आहे. पण तरीही तुमचे सेवक त्याला मान देत आहेत, कारण तो तुकडा त्यांना तुमचं स्मरण करून देतो. तुमचं स्मरण करून देतो त्यांना तो तुकडा. त्याचप्रमाणे भक्त एखाद्या मूर्तीत देवाला पाहत असतो. देवाचं स्मरण त्याला होतं ती पाहून. ती मूर्ती त्याचं मन एकाग्र करायला सहाय्य करते. भक्त अशा वेळी कोणत्याही मूर्तीत त्याच्या देवालाच पूजत असतो, दगड, लाकूड किंवा धातूला नाही महाराज. हे ऐकताच राजा उठला आणि स्वामीजींना हात जोडून म्हणाला, स्वामीजी, मला आजपर्यंत मूर्तीपूजेचं मर्मच कळलं नव्हतं. आज तुम्ही माझे डोळे उघडलेत. अनेक ठिकाणांना भेट देऊन स्वामीजी माउंट अबूला पोहोचले. तिथं त्यांची खेतरीच्या महाराजांशी भेट झाली. ते राजाबरोबरच तिथून खेतरीला गेले. हा राजा त्यांचा एकनिष्ठ शिष्य बनला. अध्यात्मावर उभयतांच्या प्रदीर्घ चर्चा होऊ लागल्या. स्वामीजींचं राजावर फार प्रेम होतं. त्या दोघांचं नातं अतिशय मनोहर होतं. या राजानं पुढं स्वामीजींना अनेक प्रकारे मदत केली. भ्रमंती चालू ठेवण्यासाठी स्वामीजींनी खेतरी सोडलं. मुंबई प्रांतातून ते पुढं दक्षिणेकडे वळले. म्हैसूरच्या राजांकडे ते काही काळ थांबले. त्यांच्याशी त्यांची चांगली मैत्रीही झाली. म्हैसूरच्या राजाने सुद्धा स्वामीजींच्या कार्यात आनंदानं मदत करायचं आश्वासन दिलं. या राजानं स्वामीजींच्या आवाजाचं ध्वनिमुद्रण करून अनेक वर्ष ते जतनही करून ठेवलं होतं. इथून स्वामीजी रामेश्वरला गेले. ते मदुराईला थांबले. तिथं त्यांची रामनदच्या राजाशी गाठ पडली. हा राजा एक अत्यंत चांगला माणूस आणि आदर्श राजाही होता. हा स्वामीजींचा शिष्य आणि चाहता बनला. भारताला उन्नत अवस्थेकडे नेणाऱ्या आपल्या अनेक कल्पना स्वामीजी या राजाजवळ बोलून दाखवत. राजाने या संदर्भात मदत करण्याची मनापासून तयारी दाखवली.
तिथून स्वामीजी रामेश्वरला आणि तिथून भारताचं दक्षिण टोक कन्याकुमारी इथं गेले. कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावरून ते पोहत पोहत मधल्या एका मोठ्या खडकावर पोहोचले. त्या खडकावर बसून ते गाढ अशा चिंतनात मग्न झाले. त्यांनी सगळा भारत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिण टोकापर्यंत अक्षरशः पालथा घातला होता. देशाचं भीषण दारिद्र्य आणि लोकांचं यातनामय जीवन त्यांनी खूप जवळून पाहिलं होतं, अनुभवलं होतं. पण हे लोक दरिद्री असले तरी सुद्धा त्यांच्यात सुद्धा सौजन्य होतं, दयाबुद्धी होती. ही गोष्ट स्वामीजींनी अनुभवली होती. भरपूर कष्ट करून सुद्धा त्यांना पोट भरण्याची मारामार होती. ही गोष्ट स्वामीजींना व्यथित करत होती. अशा या दुःख जर्जर लोकांविषयी स्वामीजींच्या मनात अपार करुणा दाटून आली. त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? काय करता येईल या लोकांसाठी? हा एकच प्रश्न ते वारंवार स्वतःला विचारू लागले. पण त्यांच्यासारखा स्वतःच बेघर असलेला एक गरीब फकीर एवढ्या मोठ्या समाजासाठी काय करू शकणार होता, असंही त्यांच्या मनात यायचं. भारत भ्रमणात त्यांनी अनेक राजांना, अनेक उच्च शिक्षित प्रतिष्ठित लोकांना, तसंच अनेक तरुणांना सुद्धा या संबंधी आवाहन केलं होतं. त्या सर्वांनी स्वामीजींचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांचं कौतुकही केलं. एक गुरु म्हणून, एक संन्यासी म्हणून सन्मानही दिला. पण स्वामीजींच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मात्र कोणतंच पाऊल मात्र उचललं नाही. साहजिकच स्वामीजींना थोडी निराशा दाटून आली. आपल्या या दुःखपीडित बांधवांना काय आणि कशाची मदत करावी हे मात्र त्यांना समजत नव्हतं. जीवाची अक्षरशः घालमेल होत होती, जीवाची तडफड चालू होत होती आणि डोळ्यासमोर दिसत होती ही निष्पाप जनता. पण स्वामीजी सुद्धा श्रीरामकृष्णांचे शिष्य होते. आपल्या गुरूंच्या इच्छेनुसारच ते पावले टाकत होते. अमेरिकेत सर्व धर्म परिषद भरणार होती. गुरूंनी दिलेला कौल मानून स्वामीजींनी या परिषदेत भाग घ्यायचं नक्की केलं. दूरचा अपरिचित देश, तिथं जाणं सोपं नव्हतं. पण या पश्चिमी श्रीमंत देशाकडून आपल्या देशबांधवांना काही मदत होईल का पाहावं, असाही विचार त्यामागं होता. अमेरिकेला जाणं हाच ईश्वरी आदेश आहे असं समजून त्यांनी तो विचार मनाशी पक्का केला. कन्याकुमारीच्या खडकावर बसून केलेल्या चिंतनातून अखेर हा निर्णय बाहेर पडला. अमेरिकेला सर्व धर्म परिषदेला आपण जायचं. आपल्या या निष्पाप बांधवांना काही मदत मिळते का हे पाहण्यासाठी जायचं, तळमळीनं जायचं. कन्याकुमारीहून ते थेट मद्रासला गेले. तिथं त्यांचे काही हुशार आणि कर्तबगार असे शिष्य होते. इतर अनेक प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत लोकांपुढे स्वामीजींनी भाषणं दिली. यामध्ये त्यांना अनेक मित्र आणि अनुचरही मिळाले. त्यांना स्वामीजींनी आपला अमेरिकेला जाण्याचा विचार बोलून दाखवला. त्यांच्या तरुण शिष्यांना या बातमीने खूपच उत्साह आला आणि ते प्रवास खर्चासाठी निधी उभा करू लागले. याच सुमारास खेतरीच्या राजाने पुन्हा एकदा स्वामीजींना आमंत्रित केलं. स्वामीजींना कॅनडापर्यंतचं पहिल्या वर्गाचं तिकीट याच राजानं काढून दिलं आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता सुद्धा राजांनी केली. स्वामीजींनी विवेकानंद हे नाव धारण करावं ही सूचना याच खेतरीच्या राजाने प्रथम केली आणि स्वामीजींनी सुद्धा ती मान्य केली. त्यानंतर मात्र आयुष्यभर त्यांनी हेच नाव कायम ठेवलं, स्वामी विवेकानंद. आणि आजही याच नावाने स्वामी विवेकानंद जगभरातील लोकांच्या मनावरती अक्षरशः अधिराज्य करतायत. स्वामी विवेकानंद. धन्यवाद.